रसिक श्रोतेहो नमस्कार. बदल म्हणजे क्रांती होय, परंतु प्रत्येक बदल हा क्रांतीच असेल असं नव्हे. कारण काही बदल हे टिकाऊ असतात तर काही बदल हे टाकाऊ असतात. प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सतत बदल घडत असतात आणि हे बदल प्रस्थापित समाज व्यवस्थेपुढे दोन प्रकारचे प्रश्न निर्माण करत असतात. एकीकडे या बदलाचं रूपांतर अनैतिक बदलामध्ये केलं जातं आणि बदलच इतक्या मोठ्या प्रमाणात घडू लागतात की सामान्य जनतेला प्रश्न पडतो, आता काय बदलायचं बाकी आहे. तर दुसरीकडे या बदलाचं रूपांतर नैतिक बदलामध्ये करण्यासाठी आता काय बदल करावे लागतील बरं. म्हणून या दोनही प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या प्रगल्भ व्यासपीठावरती उभा आहे आणि विषय मांडतो, आता काय बदलायचं बाकी आहे. मित्रांनो, आतापर्यंतची सर्वात हुशार मानवी प्रजात होमोसेपियनला मानला जायचं, परंतु अलीकडच्या काळात 21व्या शतकात मिका नावाची रोबोट जगातील पहिली CEO बनली आणि त्यानंतर ती म्हणाली, मी मस्क आणि झुकेरबर्गपेक्षा सुद्धा हुशार आहे. एवढंच नव्हे, त्यानंतर ती म्हणाली, त्यानंतर 21व्या शतकाचा विचार केला तर यंत्रमानवाचा उपयोग हा लैंगिक उत्तेजना भागवण्यासाठी ज्यावेळेस केला जाऊ लागतो ना, त्यावेळेस आता काय बदलायचं बाकी आहे याची अनुभूती तुम्हाला आम्हाला येऊ लागते. एवढंच नव्हे तर 4 दशकापूर्वी प्रेम नावाची संकल्पना ही डोळ्यात डोळे घालून जपली जात होती. नंतरच्या काळात फॅन्ड्रीच्या जब्याच्या माध्यमातून काळ्या चिमणीच्या राखीतून प्रेम जपलं जाऊ लागलं. नंतरच्या काळात किसू आणि सुधामतीचं प्रेम हे काकान चित्रपटातून वेडं होऊन जगलं जाऊ लागलं. परंतु नंतरच्या काळात काळानुरूप या संकल्पनेमध्ये अपडेट व्हर्जन आल्यासारखं आपल्याला दिसायला लागतं. कारण रिमोटने चॅनल चेंज करावं त्या पद्धतीने प्रेमीयुगुल पार्टनर चेंज करू लागले. राखीव खेळाडू ठेवावे त्या पद्धतीने कुठेतरी राखीव पार्टनर ज्यावेळेस ठेवले जाऊ लागतात ना, त्यावेळेस प्रेमाचं प्रतीक मानणाऱ्या राधाकृष्णाला सुद्धा प्रश्न पडत असावा, आता काय बदलायचं बाकी आहे. मित्रांनो, अलीकडच्या काळात जर आपण विचार केला तर अनेक मैदानांचे, अनेक वेगवेगळ्या ठिकाणांचे, शहरांचं नामांतरण पार पडल्याचं आपल्याला ऐकायला मिळतं. दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचं नाव चेंज करून डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं नाव एकीकडे ठेवण्यात येतं. परंतु दुसरीकडे काश्मीर फाईल या चित्रपटामध्ये 89 हिंदू पंडितांची हत्या दाखवण्यात येते, परंतु त्याच वेळेस झालेली 1640 मुस्लिमांची हत्या दाखवली जात नाही. मग ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची अँटी मुस्लिम अशी प्रतिमा तयार होऊ लागते ना, त्यावेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना प्रश्न पडत असावा, आता काय बदलायचं बाकी आहे. मित्रांनो, एकीकडे महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं जातं, नारी शक्तीला वंदन केलं जातं, तर दुसरीकडे मणिपूरमधून महिलांची नग्न धिंड काढण्यात येते. एवढंच नव्हे तर महिला कुस्तीपटू हे रस्त्यावरती आंदोलन करतात. एवढंच नव्हे तर 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी बिल्किस बानो रेप केसमधील आरोपींना ज्यावेळेस सोडण्यात येतं ना, त्यावेळेस IMFच्या पहिल्या महिला प्रमुख क्रिस्टीन लगार्ड यांना कदाचित प्रश्न पडत असावा, या भारतामध्ये काय बदलायचं बाकी आहे. एवढंच नव्हे तर सध्याचे सोशल तेवढंच वर्क करणारी सोशल वर्कर फक्त फोटो काढण्यासाठी ज्यावेळेस झाडू हातात घेतात ना, त्यावेळेस महात्मा गांधी यांना प्रश्न पडत असावा, आता काय बदलायचं बाकी आहे. UNSC वरती 2 वर्षासाठी भारताची निवड असेल, WHOचे कार्यकारी अध्यक्षपद असेल, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया समूहाचं सदस्यत्व असेल, G20चं प्रतिनिधित्व असेल, इत्यादी सर्व कारणांमुळे सामान्य जनतेला वाटत असेल आता काय बदलायचं बाकी आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही विषयाच्या दुसऱ्या बाजूने विचार करू लागतो त्यावेळेस आम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळतं, आता काय बदलायचं बाकी आहे. मित्रांनो, स्वतःला कृषीप्रधान म्हणून जगभर मिरवणारा भारत मोजांबिक करून तूर डाळ, म्यानमार करून उडीद, नेपाळ करून टोमॅटो, एवढंच नव्हे तर शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खताची सुद्धा आयात करताना दिसतो. त्याचाच परिणाम म्हणून जागतिक भूक निर्देशांक 2023 नुसार 121 देशापैकी 107व्या क्रमांकावरती भारत येतो. आता ही आकडेवारी बदलणं बाकी आहे. आपल्या भारताचा महागाईचा दर 7.44% इतका आहे. जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार 109 देशापैकी 66व्या क्रमांकावरती भारत येतो. आता ही परिस्थिती बदलणं बाकी आहे. जागतिक क्रमवारीच्या 200 विद्यापीठात भारताचं एकही विद्यापीठ येत नाही. 1968 पासून 2020 पर्यंत GDPचा 6% खर्च शिक्षणावरती करण्याचं ध्येय पूर्ण होत नाही. आज रोजी राजकीय हस्तक्षेप हा शिक्षण प्रणालीतला कमी करून वशिलाबाजी तंत्र आपल्याला बदलणं बाकी आहे. एवढंच नव्हे तर जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला भारत अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला आपल्याला दिसतो. मांजर आडवी गेली म्हणून भारतीय समाज 5 पावले मागा जाताना दिसतो. तर या भारतामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला बंदुकीची गोळी हे पारितोषिक दिलं जातं.
तर दुसरीकडे संरक्षण मंत्री हे लष्करी विमानाला पवित्र धागा बांधताना दिसतात. आता ही मानसिकता बदलणं आपल्याला गरजेचं आहे. हे सर्व बदल घडवण्यासाठी लोकशाहीचा बोलणारा आणि लिहिणारा चौथा आधारस्तंभ खडाडून जागी झाला पाहिजे. त्याच वेळेस हे अनैतिक बदलाचं रूपांतर नैतिक बदलामध्ये होईल. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल कि धरा बेच देंगे, गगन बेच देंगे, कली बेच देंगे, सुमन बेच देंगे. अगर कलम की पुजारी सो जाए ना तो वतन की पुजारी वतन बेच देंगे, वतन बेच देंगे. हे तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ते तुम्ही घेताल आणि नक्कीच अनैतिक बदलाचं रूपांतर नैतिक बदलांमध्ये होईल आणि ते व्हावे हाच माफक आशावाद व्यक्त करतो आणि व्यासपीठाची रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.